आम्ही एवढा थांबणार नाही बांधवांनो. हे तर सुरुवात आहे. आम्ही आता गाव बांधव कार्यकर्ता बोलणार आहोत. आमचा समाज थोडा वेळ लागेल पण जेव्हा उठेल तेव्हा क्रांतीला आणि गोंगडे घेऊन उठतो. त्या क्रांतीला भले भले घाबरतात. या राष्ट्राचा बंधू असेल या राज्याचा मुख्यमंत्री असेल सर्वांना माहिती आहे हा समाज शब्दाला पाबंद असतो आणि या समाजाने जेव्हा क्रांतीवर गेले असेल तेव्हा या राज्यामध्ये असेल त्या देशामध्ये असेल चमत्कार घडतो. 2014 इलेक्शन पाहिजे लोकांनी सत्तेमध्ये परिवर्तन करून दाखवलं. गावचं इलेक्शन आपण पाहिलेलं आहे. या समाज जागा झाल्यानंतर निर्णय बदलतो. कुठेतरी पाठीवर हात मारून निघत असेल तर मला आवर्जून सांगायचं आहे जे काही रिझल्ट असतात ते एका समाजावर असतात. सर्व जातीने सभा घेतलेला असतो आणि त्यामध्ये प्रमुख जात म्हणजे धनगर जात महाराष्ट्रामध्ये आहे. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये धनगरला पोहोचलेली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात धनगरला पोहोचलेली आहे. त्यामुळे मित्रांनो ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहाल ज्या ठिकाणी आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून झालेल्या तोरणाने आव्हान केलेलं असेल त्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम करा बंधूंनो. आज आपल्याला ही सुरुवात केलेली आहे आणि यापुढे आपल्याला हे चालू ठेवायचं आहे. संबंध महाराष्ट्र पेटून उठवायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी मोठमोठी करून या समाजातील लोकांच्या नेत्यांनी भेट करून टाकलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी समाज एक वाटत नाही. पण मला आपल्याला आवाज करायचा आहे की केवळ एकट्याची कोणाची जबाबदारी नाही. ही त्या प्रत्येक धनगर बांधवाची जबाबदारी आहे आणि आपल्यामध्ये हे अवेअरनेस असणं गरजेचं आहे की काही असो मी पहिला धनगर आहे अनंतर बाकी आहे की बाबा आपण जो कोणाची मागून या पुढे या ठिकाणी राज्यातील एक प्रमुख होण्याचे आपले सांगून त्याचं आपण ऐकू आणि यापुढे महाराष्ट्रात आपली ताकद दाखवून देऊ. काही दाखवल्याशिवाय आपण सगळ्यांनी स्वस्त बसायचं नाही एवढं त्या ठिकाणी आवाहन करतो सांगतो. मला संयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. यानंतर माधवराव कोळगावचे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आपण धनगर एसटी आरक्षणाच्या बाजूने आहात का? या दोघांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. खरं तर इथल्या प्रशासनाने जनतेच्या मतातून निवडून आलेल्या आमदार आणि खासदार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या लोकसभेमध्ये आपल्या इथल्या उपोषणाचा आणि धनगरांच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी हा विषय त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होता. तो विषय त्यांनी मांडला नाही म्हणून त्यांचा जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करतो. आज महाराष्ट्रामध्ये एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी हा आपला मुख्य विषय आपण रस्त्यावर येऊन मांडत आहोत. मागच्या काळामध्ये आरक्षणाची लढाई आपण दोन मार्गाने लढायला चालू केली होती. एक माध्यम होतं कोर्टाचं ते माध्यम आपलं बंद झालं. दुसरी लढाई आपली रस्त्यावरची आता चालू झाली आणि या रस्त्यावरच्या लढाईमध्ये तुम्हाला मला पूर्ण ताकदीशी पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उतरावं लागतं. ही आता लातूर जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले तर या शासनाला निश्चितपणे आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे. सर्वांनी तेच बोलले